थेट जाऊयात, रोहित पवार बोलतायत. सुरुवातीपासून म्हणजे जेव्हा दुर्दैवी ही घटना घडली त्या घटनेनंतर सर्वांचीच म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीची कुटुंबाची इच्छा होती अजितदादांची जागा ही तिथं सुनित्रा काकींनी घ्यावी. तसं ते घडलं आहे. आता हे घडत असताना भाजपचे एक मोठे नेते पियुषजी गोयल यांच्याकडनं बोलत असताना चूक झाली का कुठंतरी एखादी गोष्ट ते सहजपणे बोलून गेले. आता उद्या काय होतंय नंतर काय होतंय हे आपल्या सर्वांना बघावं लागेल. पण त्याबद्दल आज कुठेही बोललं गेलं नाही असं पाहिजे असं मला वाटतं. थोडे दिवस जाऊ द्या, 13वा होऊ द्या, मग या बाबतीत सगळ्या गोष्टी आपण त्याच्यावर चर्चा करू शकतो. कालच्या शपथविधीला पण खूप घाई झाली असंही महाराष्ट्रातून सर्वसामान्यांची प्रतिक्रिया येते. आपल्याला तसं वाटतं आपला परिवार पूर्णपणे दूर होता या संपूर्ण प्रक्रियेपासून. तो पक्ष वेगळा आहे. पक्षाचे त्यावेळेस निर्णय घेतानाचे जे प्रमुख हे प्रफुल्ल पटेलजी असतील, तटकरे साहेब असतील, तिथं भुजबळ साहेब होते, तिथं मुंडे भाऊ होते, हे सगळे तिथं सातत्याने CM साहेबांबरोबर चर्चा करत होते, बोलत होते. आणि मग ह्या सगळ्यांनी चर्चा केल्यानंतर मग मला असं कळतंय की त्यांची आणि सुनित्रा काकींची चर्चा तिथं झाली आणि त्यानंतर कुठंतरी तो निर्णय तिथं घेण्यात आला. सुनित्रा काकींच्याबद्दल बोलायचं झालं तर सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक वर्षांपासून त्या काम करतात, पण राजकीय क्षेत्रामध्ये त्या नवीन आहेत. तिथं कुठलाही राजकीय निर्णय घेत असताना आज त्या नवीन असल्यामुळे जे कोणी तिथं इतर अनुभवी नेते त्यांचं कदाचित त्यांनी तिथं ऐकलं असावं. पण शेवटी ही राजकीय भूमिका आहे. त्यामुळे पवार परिवाराला आत्ता ठरवलेलं आहे की 13 तारखेपर्यंत कुठलीच राजकीय भूमिका तिथं घ्यायची नाही. त्यामुळे जोपर्यंत 13वा होत नाही तोपर्यंत आम्ही या परिस्थितीवर राजकीय भूमिकेतून कुठेही तिथं वक्तव्य करणार नाही असं आहे. दादा, शपथविधीसाठी पवार कुटुंबातलं कोणी नव्हतं, पार्थ पवार सोडले तर तिथं कोणी नव्हतं असं एक जे आहे ते म्हटलं जाते का त्या ठिकाणी कोणी उपस्थित नव्हतं? ते मला एकतर शपथविधी होणार होती हे कोणालाच तिथं माहीत नव्हतं हे पवार साहेबांनी स्पष्ट तिथं केलेलं आहे. आणि बारामतीमध्ये लाखो लोक हे पवार परिवाराला भेटण्यासाठी येत होते. त्यामुळे मी असेल, पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, श्रीनिवास दादा असतील, युगेंद्र असेल, पार्थसुद्धा बारामतीमध्ये तिथं उपस्थित होता. आम्ही सर्वजण लोकांना तिथं भेटत होतो आणि अशीच अपेक्षा होती की जोपर्यंत सर्व महाराष्ट्र येऊन आपल्याला भेटत नाही, सांत्वन करत नाही, त्यांचं मनातल्या काही गोष्टी सांगत नाही तोपर्यंत बारामतीमध्ये आपण राहिलंच पाहिजे. पण अचानक ही बातमी TV च्या माध्यमातून आमच्या सर्वांसमोर आली. पण तो पक्ष वेगळा असल्यामुळे त्या पक्षाचे प्रमुख त्यावेळेचे वेगळे नेते तिथं असल्यामुळे त्यांनी घेतलेला तो निर्णय, त्या निर्णयाच्या बाबतीत आमचं कुठेही त्याच्यामध्ये काही रोल नव्हता. त्या निर्णय प्रक्रियेमध्ये आम्ही म्हणजे पवारसाहेब आणि आम्ही सर्वजण तिथं कुठेही नव्हतो. शेवटचा प्रश्न, राज ठाकरेंनी असं ट्विट केलंय की राष्ट्रवादी काँग्रेस मराठमोळा पक्ष आहे, त्यांचा अध्यक्ष हा पाटील असायला पाहिजे, पटेल नसावा. ती ट्विट मी तशी बघितलेली नाही. अजून राष्ट्रीय अध्यक्षाबद्दल कुठेही काही चर्चा झालेली दिसत नाही. जे गोयल साहेब आहेत त्यांनी कदाचित चुकीचं वक्तव्य तिथं केलं का वेगळं काय असेल ते आज आपल्याला कळणार नाही, येत्या काळामध्ये त्या ठिकाणी कळेल. त्यामुळे त्यांच्या ट्विटबद्दल आणि गोयल साहेबांच्या वक्तव्याबद्दल आणि उद्या काय होतंय हे सगळं 9 तारखेनंतर म्हणजे 13वा झाल्यानंतर आपण याच्यावर स्पष्टपणे त्या ठिकाणी चर्चा करूया. ओके, थँक्यू.